मित्रांनो, तुमच्या बाळाला ताप आलेली आहे, डोकं दुखत असेल आणि बाळ चिडचिड करत असेल, अशा कंडिशनमध्ये तुमच्या घरी पॅरासिटामॉल सिरप असून देखील तुम्हाला पॅरासिटामॉलचा डोस लहान मुलांमध्ये किती द्यायचा आहे कळत नसेल, तर त्यासाठी मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाचा ॲक्युरेट डोस काढू शकाल आणि तुमच्या बाळाची ताप कमी करू शकाल. चला मग मित्रांनो, लहान मुलांमध्ये पॅरासिटामॉलचा डोस कॅल्क्युलेट करत असताना 3 फॅक्टर महत्त्वाचे असतात, ज्यामध्ये रिकमेंडेड डोस ऑफ पॅरासिटामॉल, त्याचबरोबर चाइल्ड बॉडी वेट आणि 5 ml कंटेंट सिरप पॅरासिटामॉल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच रिकमेंडेड डोस किती आहे पॅरासिटामॉलचा 15 mg/kg पर डोस. चाइल्डचं बॉडी वेट किती आहे, आपल्या बाळाचं वजन किती आहे 10 kg. त्याचबरोबर 5 ml कंटेंट पॅरासिटामॉल किती आहे 250 mg पॅरासिटामॉलचं कॉन्सन्ट्रेशन आहे. तर मग हे 3 फॅक्टर मिळालेले असताना आपण काय करायचं, रिकमेंडेड डोस मल्टिप्लाय टू बॉडी वेट, लहान मुलांचं बॉडीचं वजन, म्हणजे किती डोस यायला पाहिजे आपल्याला 150 mg डोस यायला पाहिजे. 5 ml कंटेंट 250 mg पॅरासिटामॉल आहे, म्हणजे 1 ml मध्ये किती 50 mg पॅरासिटामॉल येईल आणि 3 ml म्हणजे किती येईल 150 mg पॅरासिटामॉल येईल. तर आपल्याला बाळाला वजन किती द्यावं लागेल 3 ml डोस कंटेंट 3 ml कंटेंट 150 mg ऑफ पॅरासिटामॉल. तर आपल्याला हे 6 ते 8 तासाला आपल्या बाळाला द्यायला पाहिजे. थँक्यू. मित्रांनो, अशाच लहान मुलांच्या डोसेसचे कॅल्क्युलेशन बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.